लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. निलंगा उदगीर राज्यमार्गावर देवणीजवळ भीषण अपघात. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षाने तरुणाचा मृत्यू. संतप्त नागरिकांचा रास्ता रोको. निलंगा उदगीर राज्यमार्ग क्रमांक 238 वर देवणी तालुक्यातील हसनाळ पाटी परिसरात सुरू असलेल्या पुलाच्या कामामुळे आणखी एका निष्पाप नागरिकाचा बळी गेला आहे. काल दिनांक 24 जानेवारी 2026 रोजी संध्याकाळी दुचाकीस्वार तरुणाचा भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. होनमाळ तालुका देवणी येथील रहिवासी खाजा मैनुद्दीन इस्माईल शेख वय 22 वर्ष हे आपल्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला पाहण्यासाठी देवणीहून उदगीरकडे जात असताना पुलाच्या कामासाठी रस्त्यावर टाकलेल्या दगड मुरुमाच्या ढिगाऱ्यावर दुचाकी आदळून हा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की खाजा शेख यांचा जागीच मृत्यू झाला. सदर पुलाचे काम गेल्या 6 वर्षांपासून अत्यंत संथ गतीने सुरू असून याआधीही या ठिकाणी अनेक अपघात होऊन जीवितहानी झाली आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित गुत्तेदारांकडून कोणतीही सुरक्षितता उपाययोजना करण्यात आलेली नाही, असा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. अपघातानंतर संतप्त नातेवाईक व ग्रामस्थांनी दोषी गुत्तेदार व व्यवस्थापकावर तात्काळ कारवाई झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. संबंधित गुत्तेदाराने 10 मिनिटात येतो, जवळ आलो आहे असे सांगूनही दुपारी 2 वाजेपर्यंत घटनास्थळी न आल्याने नागरिकांचा रोष अधिकच वाढला. यामुळे जमलेल्या जनसमुदायाने निलंगा उदगीर राज्यमार्गावरील सुरू असलेले रस्त्याचे काम बंद पाडत रास्ता रोको आंदोलन केले. या घटनेमुळे होनमाळ गावावर शोककळा पसरली असून मैदाच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी व नवजात बाळ असा परिवार आहे. देवणी येथे राज्य महामार्ग 238 या महामार्गाचं जवळपास मागच्या 6 वर्षापासून काम चालू आहे. तर आज देवणी येथे काल संध्याकाळी रोडच्या पुलाचं काम चालू असता तिथे कुठलंही संरक्षण न करता पुलचं काम चालू आहे. मला असं वाटतं निलंगा ते तोगरी क्रॉसपर्यंत जवळपास 6 ते 8 पुलांचं काम चालू आहे. त्यांनी PWDचे अधिकारी असतील किंवा त्यांचे वरिष्ठ असतील किंवा जनता असेल, रोडचं जेव्हा काम चालू असतं तिथे संरक्षण म्हणून पुलाचं काम चालू आहे. त्या पुलाचं इथे संरक्षण डिवायडर असेल, बोर्ड असेल, काही ना काही लावून काम चालू करायचं असतं. तर इथे मागच्या 6 वर्षापासून इथल्या रोडचंही काम होत नाही आणि पुलाचंही काम होत नाही. ते खंडित पडलेलं आहे आणि याच्या पाठीमागं इथल्या लोकल आमदारांचं पण हात आहे, म्हणून हा काम पेंडिंग पडलेलं आहे. तर आज इथे एक जीवितहानी ॲक्सिडेंट होऊन एक गरीब मुलगा आपला मयत झालेला आहे. तर रात्रीपासून त्या कॉन्ट्रॅक्टरला आणि त्या कॉन्ट्रॅक्टरचा जो कोणी PM आहे करीम लाला म्हणून, माजुरी करीम लाला, त्याला रात्रीपासून कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतात. इथले नागरिक असतील, पोलीस डिपार्टमेंट असेल, आरोग्य प्रशासक असेल, तर ते कॉन्ट्रॅक्टरचे लोक आणि कॉन्ट्रॅक्टर हे 1%ही रिस्पॉन्स देत नाही. तर ह्या देवणी तालुक्याच्या वाशांच्या वतीनं व मयत त्यांच्या परिवाराच्या वतीनं मी सांगतो की त्यांचं काम एकतरी तात्काळ बंद करा. त्यांच्यावर आता मयत झाल्यामुळं त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावं. अन्यथा हे नागरिक किंवा इथे सामाजिक कार्यकर्ते सर्वजण आक्रमक भूमिका घेऊन रोड तर बंदच करण्यात येईल. त्यांची आता त्यांना जे काही भरपाई देण्यात येईल आपल्याला तात्काळ PWDचे अधिकारी, ज्या डिपार्टमेंटलाही काम आहे त्या डिपार्टमेंटचे अधिकारी तात्काळ इथं यावं. अन्यथा ते डेडबॉडी ते लोक घ्यायला तयार नाहीत, म्हणून आपण तात्काळ येऊन त्याच्यावरती काहीतरी मार्ग काढावा आणि त्यांची डेडबॉडी त्यांच्या हातामध्ये प्रशासकीय अधिकारी स्वतः यावं आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला घेऊन यावं आणि मार्ग काढावा. ही मी त्या परिवाराच्या वतीनं व निवाशांच्या वतीनं विनंती करतो प्रशासनाला. त्यावरती तात्काळ कारवाई करावं आणि लक्ष देऊन काम करावे. अन्यथा याच्यापेक्षा पुढं आणखी काहीतरी वेगळं घडेल याचं जिम्मेदार प्रशासन राहील. रिपब्लिकन वार्ता, लातूर जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.